घरगुती भांडणाच्या वादातून लेकानेच केला आईचा खून. मिरज तालुक्यातील मानमोडी येथील प्रकार. पत्नीला घरात ठेवल्याच्या कारणावरून व घरगुती भांडणाचा राग मनात धरून मुलाने आई संगीता जीवन झेंडे वय 51 यांचा कशाने तरी गळा दाबून खून केल्याची घटना मिरज तालुक्यातील मानमोडी येथील झेंडेमळ्यात उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा जगदीश जीवन झेंडे वय 28 याच्यावर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी मयत संगीता यांचे भाऊ बजरंग तुकाराम काशीद वय 48 राहणार कवटेकन तालुका तासगाव यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी: मिरज तालुक्यातील मानमोडी येथील झेंडे मळ्यातील संशयित जगदीश झेंडे याचे त्याच्या कुटुंबासोबत पत्नी सोनाली हिला घरात ठेवण्यावरून आई व मुलगा यांच्यात वारंवार भांडणे होत होते. घरगुती भांडणाचा राग मनात धरत संशयित जगदीश याने गुरुवारी 16 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या पूर्वीच्या सुमारास घरात कोणीही नसल्याची संधी साधून संशयित मुलाने आई संगीता झेंडे यांचे तोंड, नाक आणि गळा कशाने तरी दाबून निर्गुण हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. कुपवाड पोलिसांनी संशयित मुलास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घटनेचा अधिक तपास कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे करत आहेत.